लटिके वचन नाही, लटिके वचन नाही देहे उदासीन, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओटी तुका म्हणे वावफुटी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रणीलमुदं जगन्निहित पावनि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतातिय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा दे सद्गुरु दास तुक, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रे जननी देवाची, ज्यांचे गावे केला वास त्यासे नसावे उदास, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत, तेव्हा सोडो पंत तथा कुणी जनतया मामासी बोलती, नामे शंकर शंकरा शिवकरा निसंग संगती, पुण्यश्लोकिता पुण्यनगरिता मोती खरा शोभतो, ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अवहेरू, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहुते सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयात आणि पाठातला संतपर प्रकरणातील अभंग, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संसारिकाला धन्यता देतात, पण कोणत्या संसारिकाला देतात त्याचा विचार करायचा आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग सर्वांना ज्ञात आहे. अभंगाचा जर कृत शब्दशः भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. धन्य ते संसारी, ते संसारी धन्य म्हटले कोणते? दयावंत जे अंतरी, ज्यांच्या आत दया आहे बाहेर दया आहे ते संसारी आहे. आणि हे सांगण्याकरता तू तुम्हाला म्हटले आम्ही आलोय, पण कुठं आलो? तेथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे. वैकुंठाहून महाराज तुम्हा आम्हाला सांगण्याकरता आले, पण वैकुंठाहून आलो असं म्हणतात म्हणजे तुकाराम महाराज गेले हे सिद्ध आहे. कारण तेथे उपकारासाठी आले म्हणजे गेले हे सुद्धा सिद्ध करावं लागेल. कारण आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला वा म्हणून वैकुंठाश्रय किंवा येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी असं म्हणताय. वैकुंठाहून तुमचे आमच्यावर उपकार केले. असे कोणते उपकार केले? उपकार सांगू काय? बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांचे देखील पाय दिले याचे अभयला नगा. असे उपकार संतांचे हे सांगण्याकरता आलो म्हणतात. पण काही लोक म्हटले महाराज तुम्ही वैकुंठाहून आलात, येऊन आम्हाला सांगू लागलात, हे सांगितलेलं कितपत खरं आहे आणि तुम्ही बोललात तेही कितपत खरं आहे? तुकोबाराय म्हटले लटिके वचन नाही देह उदासीन. महाराज म्हणतात आम्ही लटकं बोलतच नाही. म्हणजे तुकाराम महाराज कसं बोलतात हाही एक भाग आला की पुढच्या चरणात महाराजांनी वर्णन केलं. पण बोलत नाही याचा अर्थ बोलायचंच नाही असंही नाही. म्हणून लटिके वचन नाही देह उदासीन. तुकोबारायचं एक अख्खा अभंग आहे बघा. आम्ही लटके न बोलू, आम्ही लटके न बोलू हे वर्तमान खोटे. संत महात्मे म्हणतात आम्ही जे बोललो
ते खरंच आहे. नवे नवे तुकोबारा म्हणतात आमच्या वाचेद्वारा जे आलं ते देवाबद्दल आहे, इतरत्र नाही. ते खोटं नाही म्हणूनच वाचेद्वारा आलं. म्हणून महाराज म्हणतात लटिके वचन नाही देह उदासे. मग कसं बोलतात? मधुरावानी होती तुका म्हणे वाव कोटी. इथे मधुर शब्दाचा अर्थ गोड आहे आणि गोड शब्दाचा अर्थ हृदय आहे. ज्यांच्या हृदयात गोड असतं त्यांच्या वाचेद्वारा गोडच येतं. आपण किती जरी म्हटलं ना असं बोललं पाहिजे ते शक्य होत नाही. कारण ज्याच्या अंतरात असतं त्याच्या बाहेर दृष्टीला दिसत असतं. ज्याचं अंतःकरणच परमात्मा स्वरूपात विलीन झालंय त्यांच्या मुखाद्वारा लोकांना टोचेल वगैरे अशी भाषा येऊ शकत नाही. कारण ज्ञानोबाने असं वर्णन केलं बघा. सात आणि मवाळ मेतुले सात आणि मवाळ मेतुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. किंवा ज्ञानोबाने असं वर्णन केलंय बोलवायचे बोले जेणे बोले विठ्ठल डोळे प्रेम सर्वांगाची ठाई वाचे विठ्ठल रुखमाई. असं ज्यांच्या मुखाद्वारा येतं हे सांगण्याकरता आलो. विठ्ठल असं या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. कैलासवासी लक्ष्मण आनंदा मुरकडक यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं मुरकडक परिवाराच्या वतीनं ही कीर्तन पुष्प सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि सेवा येत असताना मला त्यांचे जे चिरंजीव आहे बाळू आनंदा मुरकडक राजेंद्र लक्ष्मण मुरकडक आणि त्यांच्या दोन मुली आहेत दीपक उर्फ गणेश लक्ष्मण कल्पना दत्तात्रय आणि नंदा बाबूराव या मुरकडक परिवाराकडून ही कीर्तनाची सेवा करत असताना मला ज्यांनी ही सेवा सांगितली ते आमचे मित्र हरिभक्तीपरायण राहुल महाराज साळुंके निवृत्तीनाथ संस्थांचे विश्वस्त आहे. त्यांनी मला फोन केला आणि तसा चिरंजीवाचा माझाही परिचय असल्यामुळं त्यांनी सांगितलं मोहित महाराज असा असा कार्यक्रम आहे आपण यावं अशी आमची विनंती. आणि नियम असा आहे वर्ष श्राद्ध म्हटलं की सगळी लोक श्राद्धाच्या टायमापर्यंत येतात. कीर्तनकाराला टायमावर सुरू करायचं असतं. विठ्ठल नावच ऐकलेलं. या ठिकाणी हा सुंदर असा उत्सव आहे आणि त्या निमित्तानं मृदंगमणी महाराज आहेत, गायनाचार्य दोन्ही महाराज आहेत, संस्थेच्या विद्यार्थिनी पण आहे, विनेकरी आहे, साऊंड सिस्टीमवाला दादा आहे, तुम्ही पण आहात. चित्रीकरण करून आमचं बरोबर चित्रित दाखवण्याकरता चुकलं हुकलेलं सुद्धा आमच्या कोर्टापर्यंत नेण्याकरता तुम्ही पण आहात. त्याचबरोबर इथे माझे मित्र आमचे योगेश महाराज आहेत, बापू महाराज आहेत, समोर बसलेले नातेवाईक मंडळी, यांच्यावर प्रेम करणारा सगळा वर्ग. एका कविकारानं असं म्हटलेलं आहे तेवढं म्हणतो ना अभंगाकडे बोलतो. कळले नाही समुद्रामध्ये सूर्य कधी उडाला, कळले नाही मळ्यामधून पक्षी कधी उडाला, मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांनी प्रेम केले, हेच जीवन रूपे आयुष्य मृत्यूनंतर फोटोत प्रेम धारे. इतकं सुंदर जीवन ज्यांचं आहे त्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. आपण त्याला वर्ष श्राद्ध म्हणतो आणि वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संसारिकाला धन्यता देत आहेत, पण कोणत्या संसारिकाला देत आहेत एवढा आपल्याला विचार करायचा. आपण जर या कलियुगाचा विचार केला की या कलियुगामध्ये तुम्ही आम्ही सगळे माणसं संसारी आहोत. संसारी शब्दाचा अर्थ बायको नाही घर नाही असा वेगळा करू नका. ब्रह्मचारी जरी असला तरी त्याला संसार असतो, संन्यासी जरी असला तरी त्याला संसार असतो, आणि लग्न करून लेकरं बाळ झाले घरदार असतं की त्याला संसार असतो. एखादा रस्त्यावर भीक मागणारा मनुष्य जरी असला तरी त्याला संसार. तुम्ही म्हणाल तुमच्या डोक्यावर परिणाम झाला, तुम्ही अशा संसारातली अशी माणसं कशी सांगितली.
साधं उत्तर आहे. रस्त्यावर भीक मागणारा भिकारी आहे, त्याला संसार नाही असं काय म्हणता तुम्ही? रस्त्यानं पडलेला कागद जर त्याला आवडला तर तो उचलून पिशवीत घालतो. हीच गती संसारिकाची कळली का नाही? अरे ब्रह्मचारी असेल, फक्त बायको नाही, त्याला सर्वस्वाचा थोडा त्याग होऊ शकतो. त्याला या सगळ्या लोकात यावं लागतं. घर बांधत नसेल पण मठ बांधलेलं असेल ना, एखादं मोठं काही कार्य केलं नसेल पण दिंडीत असेल ना, म्हणजे हा सगळा त्याच्या दृष्टीतला तो संसार वेगळा. फक्त एवढंच आहे, आपल्या संसारिकाचा संसार आपल्या घरादारापुरता असतो आणि ब्रह्मचारी माणसाचा संसार हा जगाकरता असतो. मी असं विचारतो, शास्त्रकारांनी संसाराची व्याख्या तरी कशी केली? पुनरप्य जननम पुनरप्य मरणम पुनरप्य जनने जठरे सेनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुळमते. अरे जन्माला येणं आणि मरणं याला संसार म्हटलंय. मग जन्माला यायचं कशा करतात आणि मरायचं कशा करतात? पुन्हा प्रश्न निर्माण झाला. काही माणसं जन्माला येतात आणि आल्यानंतर मरतात, ते कोणाच्या आठवणीत सुद्धा राहत नाही. काही माणसं जन्माला येताना माहीत नसतात पण मेल्यानंतर 1000 वर्ष जिवंत राहतात. छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचं नाव घेतलं म्हणजे बाकीचं सगळं पाहून घ्या, कोण आलं कोण गेलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, आता किती लोकांची नावं सांगा. हे मी का म्हटलं? स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्याकरता जी जी मंडळी आपलं सर्वस्व समर्पित करून गेली ती मंडळी आजही जिवंत आहेत. काही माणसं जिवंत असून मेल्यासारखी आहेत आणि काही माणसं मेलेली असून त्याचाही जास्त विस्तार नको आहे. फक्त एवढं उत्तर द्यायचं आपल्याला. मग संतांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसं म्हणू शकता? शास्त्रकारांनी म्हटलेलं म्हणू शकत नाही. कारण पुनरप्य जननम पुनरप्य मरणम, जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि जन्माला यायचं आणि जन्माला यायचं आणि आता उलट म्हणतो, जन्माला आल्यानंतर मरायचं आणि पुन्हा जन्माला. किती भानगड, किती भानगड डोक्यात येते का? उदाहरणार्थ कसं आहे, CBS वरून निघायचं, पाथर्डी फाट्यावर उतरायचं, पाथर्डी फाट्यावर बसायचं, CBS ला उतरायचं, CBS वरून निघायचं. एखादा माणूस म्हणजे काय वेळ आहे का रे? इथं उतरतो, इथलं काम करत नाही, पुन्हा त्याच गाडीत परत जातो, पुन्हा त्याच गाडीत. हे कस काय? तो म्हणला हे कस काय? हे वर गेल्याची कळत भोगायलाच यायचं ना. शास्त्रकाराला जन्म आल्या कशा करताय? 50 पानं लिहावी लागली. मृत्यू कशा करताय? 50 पानं लिहावी लागली. तुकाराम महाराजांनी एका प्रमाणात सगळ्याचं खंडन करून टाकलं. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पाहिजे. तुम्ही म्हणा तुमच्यात काय चाललं? काही नाही चाललं, त्या नवीन आहे आणि त्या ह्याला धरून कीर्तन करायचं म्हणजे जड. कारण प्रत्येक महिलेचा ताल ठरलेला असतो. तो का म्हणे माझे ताल आहे तुमचा, ते तालात आणायचं पुन्हा आमच्या. तुम्हाला कळलं का? कारण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्यामुळे आल्याच आमच्या. यायला तरी काय बोलून उपयोग आहे? कधी काय सिंगल वाजवायचा, कधी डबल. हे आम्ही असं करतो ना, असं काय राग नाही, ते तालात येत नाही म्हणून तर असं. किती वेळा जन्माला यावे नित्य व्हावे पाहिजे. आता जन्माला यायचं आणि मरायचं सोपं सांगितलं. काहीचा जन्म सुख देतो आणि काहीचा जन्म दुःख देतो. मदनसा मातेचे 3 अभंग घेत वाचा. जन्म सुखाचा आहे का दुःखाचा? नवमास कष्ट दासी
दागाने प्रसूत झाली येतात कर्मदाळ तुझे मान आळकली परी येते मनाता सोडो दोरे ऐका ना अठरा बार वनस्पती फळे फुले आता कसं आहे त्याची बी गरज आहे पण तुम्ही 12 वाजता गरज बरं तिकडे ठेवतो असा प्रकार तुला माहिती तुला टेबलवर आणून ठेवायचं सगळे आले की घेणार तू ते काय रेल्वे तिथे काय चपला सही अरे ते अवघड असतंय कीर्तन म्हणून विठाल अठरा बार वनस्पती फळे फुले ओळ पावे त्या पोखरणे नदी गंगा वाहते राखडे कुदश्रेता अगदी सोपं उत्तर देतो मदरसा मातेला 4 मुलं झाले पण तिने झाल्यावर मुलाला उपदेश केला काय जन्माला येऊ नको काय सांगितलं जन्माला आल्यानंतर सांगितलं काही यायच्या अगोदर आल्यानंतर आता तुम्हाला माझा प्रश्न आहे संसारात चटके बसल्यावर तुम्ही म्हणता हे चांगलं आहे का वाईट जेव्हा घोड्यावर बसून येतात तेव्हा कसे असतात तुम्ही आणि एकदा घोड्याला लात मारल्यावर मग माणसं म्हणतात महाराज याच्यात काय खरं हो इथं केवढा जरी हे बघा मदनसा मातेनं बाळाला सांगितलं बाळा जन्माला येऊ नको पण का येऊ नको जन्माला घातल्या नंतर याकरता एक उदाहरण देतो अर्ध्या मिनिटात माता मावल्या लगेच कळेल तुमचे ज्ञानदार्शक जवळ माझ्या आळंदीला ठेवले तुम्ही बरोबर त्याला आईकडे चला चला आईकडे चला तुमच्या आईकडे स्वतः तिकडे त्यांना वाटत त्या मायमावलीला की महाराज निपुत्रिक नाही हो इथं जर कोणी शिक्षक असेल तर पिरियड तयार करताना शिकवताना किती त्रास होतो आणि ते खेळायला लागल्यावर मला वाटतं तिथे जाऊन खेळावं हा माझा भावना आहे मी मला उत्तर कशा करता देत होतो एका मायमावलीनं उदाहरण दिलेलं आहे ते मला सांगायचं जसं मदनसा माता बाळाला सांगते बाळा जन्माला येऊ नको पण कधी सांगते जेव्हा बाळ जन्माला येतं मला असं म्हणायचं जन्माला येत नाही त्याच्या अगोदर जर सांगितलं असतं तर मान्य झालं असतं पण पूर्ण ते जन्माला आलं आणि तिने सांगितलं येऊ नको आता साधं उत्तर आहे 9 महिने 9 दिवस भरले पूर्ण दिवस भरल्यानंतर बाळ जन्माला येण्याच्या स्थितीत आलं पण आल्यानंतर ते बाळ त्या मातेच्या गर्भामध्ये आडवं आलं आता त्याला शास्त्रकारांनी सुद्धा प्रमाण दिले डॉक्टरांनी पण त्याच्यावर प्रक्रिया केली आडवं झालेल्या बाळाला काय करतात म्हणजे सिजर करतात आणि बाळ बाहेर निघतं इथपर्यंत ठीक आहे ही डॉक्टरची प्रक्रिया झाली विज्ञानानं प्रगती केली मी ते मान्य करतो पण संतांनी ते सिजर तेव्हा केलं नवमास कष्टनाशी 10व्याने प्रसूत झाली एकाची कर्मदाळ तुझी मान अडकली हे सिजर आहे संतांनी केलेलं तिथं ते आडवं झालं आणि आडवं झाल्यावर देवाला सांगितलं देवा मला आईच्या गर्भातून मुक्त करा कोण म्हणतं जीव बरं ते आईच्या गर्भातून मुक्त करा देवाला म्हणतं पण आईला कळत नाही तेव्हा देव म्हणतात बाळा मी तुला याच्यातून मुक्त करतो तू काय करणार त्यानं सांगितलं देवा तुम्ही सांगाल तसं करेल भगवंतानं सांगितलं माझा काही तुझ्यावर विश्वास हा देवाचा आणि जीवाचा गर्भातला संवाद वाचा कधीतरी मदत म्हटले मी हे करणार नाही भगवंतानं सांगितलं तुम्हाला वचन दिलंस ना काय करशील म्हणजे तेव्हा तुम्ही सांगा मी काय करू आता फक्त मला तुम्ही याच्यातून सोडा भगवंतानं सांगितलं मी जर तुला सोडलं याचा पुरावा माझ्याकडे काही राहणार नाही पण मी तुला सोडण्याचा पुरावा काय त्यानं सांगितलं देवा तुम्ही मला इथून सोडा मी मरेपर्यंत तुमचंच नाव घेईल कोणाचं नाव घेणार नाही कोणाच्या गाडीत बसणार नाही कोणाचे पैसे घेणार नाही कोणाचा प्रचार करणार नाही तुम्हाला नाही कळणार देवाचा संवाद आहे जीवासोबत आणि गर्भात आहे आता ऐका त्याला आईची ओळख नाही बापाची ओळख नाही आणि ते काय म्हणतो पुन्हा देवाला देवा आता यातना सहन होत नाही आणि ऐका आता जेव्हा जीवाच्या यातना थांबतात तेव्हा मातेच्या यातना सहन होतात आता असं वर्णन केलं एका आईनं बाळाला जन्म एक टायमाला देणं म्हणजे तिचा स्वतःचा पुनर्जन्म इतकं सोपं समजायचं नाही ते
आपल्याला जर 9 किलो तो वजन दिलं 2-3 दिवस जर असं पोटाला बांधून फिरलं ना आपण म्हणून मेलेलं बरं पण ते वजन नको. त्या 9 महिने सांभाळतात इतकं सोपं नाही. मग आता ते गर्भात असलेलं बाळ देवासोबतच्या संवादाला थांबलं. देवाला वचन दिलं. काय वचन दिलं? हातात हात देऊन म्हटले देवा फक्त तुम्ही मला सोडा. काय म्हटले? देवाला सांगितलं मी तुला सोडतो. काय करणार? म्हणजे देवा बाहेर आलो की तुझं भजन करेल. म्हणजे कुठपर्यंत करशील? म्हणजे पुन्हा जन्माला येईपर्यंत. देवाला वाटलं गोविंदराव फार छान दिसतोय, आपल्याला विश्वासानं बोलतोय, आळंदून सांगण्याकरता आला म्हणजे आपण त्याचं ऐकलं पाहिजे. पण देवाचं माझं नाही. हातात हात दिला भगवंतानं. दोघांचं वचन विचन ठरलंय. यावर्षी तुम्हाला पुढच्या वर्षी दुसऱ्याला असं सगळं ठरलं. आणि ठरल्यानंतर देवानं कृपा केली. पण ते गर्भात आल्यानंतर कृपा नाही करत. आईला त्याचा त्रास झाला. मग आईनं डॉक्टर सांगितलं डॉक्टर साहेब काही करा पण मला या बाळापासून सोडा. कोणापासून? आता दुसरं उत्तर देतो. बाळ होत नाही म्हणून देवाला सांगते देवा माझ्या उदरी जन्माला ये. आणि आल्यावर म्हणते देवा मला याच्यापासून. माझं म्हणणं मग प्रयत्न कशासाठी? होत नाही म्हणून पाया पडायचे. आणि जेव्हा व्हायची स्थिती आली तेव्हा म्हणते मला एकटाच याच्यापासून. किती भानगडी येत्या. आणि त्याला पुरावे चढले. बरं ठीक आहे आईनं सांगितलं मला याच्यापासून सोडा. भगवंतानं कृपा केली. जीवाचं ऐकलं आणि आईचं डॉक्टरनं ऐकलं आणि त्याच्यापासून त्याची सुटका केली. पण आता नीट ऐका. नुसतं बाळ बाजूला केलं. आई बेशुद्ध झाली. नाळ तोडली. पाण्याचा शिपका मारला आणि रडायला सुरुवात केला. भगवंताने विचारलं तुला मी बाहेर काढलंय. तुम्हाला वचन दिलंय हात म्हणजे कोणतं? म्हणजे तू माझ्या हातात हात घेऊन सांगितलं मी जर बाहेर आलो तर तुझं भजन करीन. नुसता वारा लागला. आईची ओळख नाही बापाची नाही. केहा शब्दाचा अर्थ कव्हा कोण? तुम्हाला कळलंय का? गर्भाच्या बाहेर आल्यावर ते कव्हा म्हटलंय देवाला. कोणाला? देवाला. ते जीवाची इच्छा पूर्ण करू शकतात. बरं गर्भाच्या बाहेर आला. आईची ओळख नाही बापाची ओळख नाही. 3 दिवस दूध सुद्धा माहिती नाही. मी कोणाच्या पोटी हे माहित नाही. बरोबर आहे का नाही? पण तरी सुद्धा भगवान विचारतात मला वचन दिलं रे त्या टायमाला. ते म्हणतंय की हा शब्दाचा अर्थ कव्हा. माझं उत्तर संपलं. मग जन्माला आल्यानंतर जी मदन असं सांगते बाळा जन्माला येऊ नको त्याचं कारण हे पलटी होतंय म्हणून. ते बाजूला झालं. पण इकडे आईचा विचार केला. नाळ तोडली. मायेचा अंगीकार केला. धर्माने वर्णन केलं. नाही म्हणून आई जे तर विश्वाकारे देखील विश्वाशी म्हणली तरी माया. मायेचा अंगीकार केला. बाहेर आलो. सगळ्या गावाला कडून पेढे वाटणं झाले. सगळ्या जणी पेढे खाऊ लागल्या. मुलगा झाला. काय हे घालणं चालले. सगळ्याच्या सगळ्या सौंदर्याने गोळा झाल्या. सगळ्या मैत्रिणी भेटण्याकरता आल्या. अगं बरं झालं वया पहिल्या दगडाला तुला मुलगा झाला. वंशाचा दिवा लागला. आता काही टेन्शन नाही. ती म्हणजे बोलायला तुम्हाला काय झालं? मला किती टेन्शन आलं होतं. बस खाली नाही जागे बस. त्या चेक करायला बस खाली बस. पाहिल्यानंतर विचार म्हणले काय? म्हणजे देवा मला तुम्ही याच्यातून सोडा. जीवानं सांगितलं. जीव सोडण्याकरता गेला. पण ऐका आता पाहता पाहता नाळ तोडली होती का? पण जोडली जीवासोबत. आणि ह्या मैत्रिणी भेटताना काय बोलत होत्या? एकदाच तुझं बरं झालं. तेवढ्यात अतिशय जीवाची दिवलं बालपणापासूनची सोबत एकदम घनिष्ठ प्रत्येक गोष्टी जिनं जिच्या सोबत शेअर केल्या. ती जवळ आली आणि आल्यावर विचारते का कसं आहे? बरं आहे ना? म्हटले हो. झाला ना मुलगा? म्हणजे हो. बाई काय सांगू अशा याद नाहीत. असं वाटतं नसतेलं बरं असं म्हणली. पण तेव्हा ती मैत्रीण काय म्हणली? एवढ्या यातना तू झाल्या. एवढा तुला त्रास झाला. आता एक काम कर. एकदाच झालं ना आता पुन्हा नाही झालं तरी चालतं. ती म्हणजे तुझ्या तोंडाला हाड आहे का? माझ्या लेकराला राखी बांधायला कोणी भेटेल का? तुम्हाला कळलंय का? जीव किती लवकर बदलतो. माझं उत्तर काय? माय बदलली यात नवल नाही. पण गर्भात असणारी माय सुद्धा म्हणते. काय म्हणते? नवमास कष्टनाशी डाव्याने प्रसूत झाली. येताची कर्मधार तुझे मानार करी तरी ते मदारसा सोम धोधो रे बाळा. आपलं उत्तर एवढं करत आहे. जन्माला आलेल्या माणसाला बरोबर लागतंय. मेलेल्या माणसाला जन्माला यावं लागतं.
याकरता खूप पानं लिहिली नाही तुकाराम महाराजांनी, पटकन उत्तर दिलं. किती वेळा जन्म यावी नित्य व्हावी पतित. अहो जन्माला यायचं मरायचं, पतित होण्यापेक्षा देवा आम्हाला जन्मही नको, आम्हाला मरणही नको. मरण माझी म्हणून गेली मदत केली आवर इतरत्र जमू शकत नाही. पण मला एक सांगा, इतरत्र लोकाला जर जमत नाही तर संसारिकाला सुद्धा पुन्हा जन्म घेणं हे शक्य नाही. पण घेता येतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याचे झाले आणि हरिरोग. आता मी असं विचारतो, वासनेप्रमाणे जीवाला जन्म घ्यावा लागतो. आता याच्यात दोन गोष्टी आहेत. काही माणसाच्या वासना चांगल्या आहेत आणि काही माणसाच्या वासना वाईट आहेत. याच्यावर नाही बोलता येईल, पण आता इथे जास्त बोलत नाही. आपण एखाद्याचा पिंडदान करत असतो आणि पिंडदान करत असताना जेव्हा ते पिंड मांडल्या जातात तेव्हा त्या व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या तिथे ठेवतात. कुठं का ठेवतात? सोपं उत्तर आहे तुमच्या दृष्टीनं, लौकिकातलं नाही, अगदी सगळ्याला माहितीतलं उत्तर आहे. उत्तर एवढंच आहे की त्याची वासना त्याच्यात राहू नये किंवा जाऊ. मग कोणाला पाव आवडतात ठेवतात, कोणाला वडी आवडतात ठेवतात, कोणाला भेळ आवडते ठेवतात, कोणाला बाटलीतलं पाणी आवडतं ठेवतात, कोणाला पांढरी बटाटे आवडतात ठेवतात. सगळं तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं. आणि मग ते तिथं ठेवलेलं असतं. तिथं केवढा जरी प्रवचनकार असला तरी त्याच्या देखत सुद्धा ते सगळं ठेवावं लागतं. कारण प्रवचनकाराला सुद्धा माहिती आहे त्याच्यात जर वासना गुंतली तर प्रवचनकाराच्या पिंडाला सुद्धा कावळा शिवत. तुम्हाला अजूनही नाही कळलंय. मी आमचं सांगतो, तुमचं तुम्ही भाऊ घ्या. मग तिथं वासना गुंतू नये. पण महाराज वासना कोणाला सोडत नाही. वासना ओढाळ जायकडे आणलो वर्णन केले काल्याच्या प्रसंगात. ती जर कोणाला सुटत नाही. पण महाराज ती वासना तर राहू नये, वासनेत जीव गुंतू नये, याकरता जीवानं काय केलं पाहिजे? यासाठी याच्यासाठी केला होता टहास. उत्तर दिलं शेवटीचा देश गोड व्हावा. अरे शेवट गोड होण्याकरता वासना थांबली नाही पाहिजे ना. पण ज्याची वासना गुंतली त्याचा शेवट गोड होत नाही. तुकोबाराने शेवट गोड होण्याची कारण भिन्न सांगितली. शेवट तो मला माझा गोड झाला आलू निजाच्या माहेरात भेटे भगवान. गीतेमध्ये शेवट गोड होण्याची कारण सांगितली. अंतकाल्याचे मामेव स्मरण मुक्वा करे वरम यप्रयाते समर्भाव. अंतकाळाच्या वेळेला ज्याच्या मुखाला भगवंताचं नाव येतं महाराज म्हणतात त्याचा शेवट गोड होतो. पण अंतकाळीचा सोयरा. मी असं विचारतो, अंतकाळाच्या टायमाला कोणी नसतं हे प्रमाण आम्हालाही माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रमाण अंतकाळाच्या टायमाला कोणी त्याच्या अगोदरच सांगतो नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे अंतिराशी कुणाचा
कुणाची कोणी तुझे नवे कोणी नाही कुणाचे कोणी तुझे नवे कोणी अंके दासी लेखल्या प्राण्या माझी माझी बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे कोणी कोणाच नाही हे कीर्तनकाराला सुद्धा माहित नाही तरी बोलणं फिरतो सगळा झाल्याला तुमची गोष्ट वेगळी देव इथं कीर्तन करून पुण्याला जायचं पुण्याला करून मुंबईला जायचं काय फजिती आहे कोण कोणाचं मग हे करतो कोणासाठी आणि आपल्याला कळलं ना तुम्हाला काय तुम्हाला कळलं नको आम्हाला कळणार एक लक्षात ठेवा इथं जर कोणीच कोणाचं नाही तर शेवटचा शब्द ध्यानात ठेवायचा अंती जाशील एकड्या प्राण्या माझी माझी पण जाऊ द्या किती कमवलं सोबत नेता येतं तुका म्हणे जाती संपादा संपदा एवढे सांगा ते कवडे गेले नाही हे उदाहरण काय नाशिकमधल्या श्रीमंताचं नाही हे उदाहरण ज्यानं नाशिक मधून सीतेला चोरून नेलं कोण रावण कोण म्हणून सांगितलं हे उदाहरण नाशिक मधल्या कोण्या माणसाचं आता मला सांगा रावणाकडे काय कमी होतं शुद्ध कोटी सप्त कांचनाची घरे कोणाची तोळा दोन तोडे नाही ज्याच्या घराच्या इटा सोन्याच्या होत्या तुकाराम महाराज त्याचं वर्णन करताना केले तुका म्हणे ज्याचे संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही शेवटी रावण एकटा राहिला या कोणी आलं का सोबत बरं कधी कधी असं आहे महाराज कोणी सोबत येणार नाही म्हणूनही काही माणसं सोबत येऊ देत नाही हिंदू धर्मातले विचारतो फक्त काय मनाला लावून घेऊन नवरा बायको मध्ये आधी कोण जावं याबरोबर उत्तर देणार आधी कोणी गेलं पाहिजे नवऱ्याच्या अगोदर का बरं कारण ती काय होते पण तुम्ही हात जाऊ नका आमची लय फलिती होती याचं कारण असं आहे जोपर्यंत बायको असते तोपर्यंत कपड्याला घडी पडू देत नाही डाग सहन होत नाही गरम खायला मिळतं कोणामुळं याच्या पुढचं सांगू का बायको गेल्यानंतर मी कोणा सुनाला दोष नाही देणार पण बायको इतका जाच बायको इतका त्रास कोणती सून सहन करू शकत नाही किती जरी दादा म्हणत असली किती जरी पप्पा म्हणून हाक मारीत इथल्या सोडून कारण इथल्या सगळ्या सुना मुख्यमंत्र्याच्या बहिणी बोललो तर माझ्यावर कुणाला दाखल करतो मला फक्त उत्तर द्यायचं का हे बघा शास्त्रानं सांगितलं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही अगोदर गेलात तर तुम्ही भरल्या कपाळाला गेलात तुम्ही लक्ष्मी होतात आयो आहे वैभव आहे लक्ष्मीच्या दारात आहे सगळं तुम्हाला कळलं तुमच्याकडे पाहून सांगितलं पण आमची गती फार वाईट होती मग हे सोडा सोबत गेलं पाहिजे काय गेलं पाहिजे सोबत गप्पा मारताना सोबत मारतात जेवताना सुद्धा सोबत जेवतात आणि बोलता बोलता बोलतात अगं तुम्ही सोबत जाणार आहे असं काही होत आणि असं होऊ पण नाही त्याचं कारण असं आहे दोघं जर सोबत गेले तर लेकरं बाळ जर लहान लहान राहिले तर त्यांचं कोणी करायचं
मला कधी कधी असं वाटतं, एखादी मुलगी 1.5 वर्षाची असते आणि तिचा बाप निघून जातो, ती आई दुसरं लग्न करते, सोडून द्या, मी सगळ्या गोष्टी सांगत नाही, की तिच्यासाठी तिने तिचं सर्वस्व पाहिलं आणि तिने लग्न केलं. माझा देवाला प्रश्न एवढाच आहे, या 1.5 वर्षाच्या लेकराचा काय गुन्हा, काय गुन्हा आहे? तिनं नवरा केला, ती त्याच्याबरोबर राहणार आहे, या लेकराचे काय हाल होणार आहे देवाला कळत नाही काही? त्याच्यापेक्षा जन्मालाच घालून द्यायचं ना त्यांनी. माझी तक्रार आहे देवाकडे, पण मी वर गेल्यावर सांगत, फक्त तुम्ही खाली आहे तर तुम्ही एवढं करू नका, माझं वाक्य सहज घेऊ नका. तुकोबारांचे वर्णन केलं ते सत्य आहे. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते. अरे रावणाची बायको समोर आली, तिने हात जोडले रावणाला आणि सांगितलं, महाराज एवढं सगळं वैभव देवानं आपल्याला दिलंय, काही कमी नाही, मी तुमच्यासाठी सर्वस्व तुम्हाला समर्पित करते, मी हात पडून विनंती करते, तुम्ही फक्त सीतेला रामाला देऊन टाका. कोणी सांगितलं? बायकोनं. रावणाला ऐकलं नाही, रावण गेला. आता काय झालं पुढचं सांगत नाही, पण ऐका, रावणाचं सगळं सैन्य संपलं, रावण एकटा राहिला आणि एकटा राहिल्यानंतर लक्ष्मणानं बाण सोडला, रावणाला लागणार, रावण पडणार. तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्राने हातातला बाण सोडा रावणाच्या दिशेने पळाले, दोन्ही हात पुढे केले, रावणाला दोन्ही हातावर असं अलगद झेललं, मांडी घातली आणि मांडीवर रावणाला ठेवलं. हे चित्र लक्ष्मणानं पाहिलं. मी फक्त सांगतो, तुम्ही ऐका, हे चित्र लक्ष्मणानं पाहिलं. आपल्या विरोधाकाला जर दुसऱ्यानं मांडीवर घेतलं, ज्याच्यासाठी आपण आपलं गाव सोडलं, भावकी सोडली, ज्याच्यासाठी पाहुणे रावणे सोडले, आणि तो ज्याला सोडलं त्याला घेऊन जर गाडीत फिरत असेल तर नाही का रिवॉल्वर मागा वाटायचं आपल्याला. मग आता ते रावण आहे ना, बरं त्यानं काय काय केलं हे काय रामाला माहित नाही का? सगळं माहिती आहे, पण मांडीवर घेतलेलं चित्र कोणी पाहिलं? आता नीट आहे का? लक्ष्मण वनाला कोणा करता आले? रामा करतात आले ना. वनवास काय लक्ष्मणाचा नव्हता, वनवास कोणाचा होता? रामाचा. पण राम भाऊ आहे आणि एका भावाकरता मी राज्यात राहणार नाही, माझ्या भावाबरोबर सेवा. माझं तर असं मत आहे, असा भाऊ जगाला भेटू शकत नाही. अरे स्वतःचा भाऊ 14 वर्ष राहिला, त्याकरता अन्न सुद्धा ग्रहण केलं नाही, 14 वर्ष उपवास केला, एवढा भाऊ जगात दुसरा कोणी मिळेल का? आणि ऐका, आता त्या भावाचं म्हणणं आहे, प्रभू ज्यानं इतका त्रास दिला त्याला तुम्ही मांडी दिली. 8वा प्रभू तो दिवस बघा, लक्ष्मण एक एक गोष्टी आठवण करून देतो. 8वा तो दिवस सीतेला चोरून नेलेला, 8वा त्या दिवशी रात्री तुमची झालेली अवस्था. 8वा प्रभू आपण सीतेच्या शोधात निघलेला असताना एका अरण्यामध्ये जटायू पक्षी पडलेला होता, त्याचे पंख छाटलेले होते, तो राम राम म्हणत होता. 8वा प्रभू तो दिवस, प्रत्येक दिवसाची आठवण करून दिली. प्रभू ते जाऊ द्या हो, जगातलं सगळं तुमच्या स्मरणात राहणार नाही, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. याच रावणाचा मुलगा इंद्रजित, त्या इंद्रजिताला त्यानं तुम्ही दिलेलं एक अस्त्र होतं. इंद्रपाशामध्ये मी अडकलो, मला एवढा वेळ नाही आता पटकन घ्यायला आलं. इंद्रपाशात मी अडकलो, तेव्हा मला वाचू शकला नाही. तुम्ही माझे भाऊ होतात, जगाचे मालक होतात, न्याय बसून रडत होता. तेव्हा रावण म्हणत होता, आता तरी तुला मला शरण यावं लागेल. तेव्हा प्रभू तुम्ही रडत होतात, कोणी पाहू शकलं नाही. रावण हसत होता. वैद्य राजाला बोलवलं, वल्ली आणण्याकरता हनुमंतराय गेले, द्रोणागिरी घेऊन आले. बघा, प्रत्येक गोष्टी आठवण करून दिली. कोणी? लक्ष्मणानं. आणि द्रोणागिरी आणल्यानंतर प्रभू ती वल्ली मला दिली वैद्य राजाच्या सल्ल्यानं. मी काही काळानंतर जिवंत झालो. पण प्रभू माझा प्रश्न आहे, या मांडीवर तुम्ही घेतलं होतं तेव्हा तुम्ही धाय मोकळून माझ्याकडे पाहून रडत होता, तेव्हा हा हसत होता. आता तो हसत होता, पण मारताना तुमच्या मांडीवर आहे प्रभू, तुम्ही त्याला मांडीवर घेऊ नका. त्याने एवढ्या लोकांचा घात केला. कोणी? बघा बरं. आणि प्रभू 8वा सीताबाईला अशोक वाटिकेत ठेवणार, तुमच्या मनाची तळमळ, आणि तुम्ही त्याला मांडीवर घेता. प्रभू म्हणले, लक्ष्मणा त्याचा असं आहे. म्हणजे कसं आहे, रावण जरी वैरी असला, कोण म्हणतोय? प्रभू. रावण जरी वैरी असला तरी रावण माझा भक्त आहे. तुम्हाला बोललेलं कळलं? रावण जरी माझा वैरी असला तरी लक्ष्मणा रावण माझा कोण आहे? भक्त आहे. या ऐकल्यावर रावणानं लक्ष्मणानं बाण काढला मारण्याकरता. प्रभू बोलले, प्रभू रावण तुमचा भक्त कसा? अहो, ज्यानं सगळ्या लोकांना त्रास दिलाय. प्रभूकडे पाहून लक्ष्मणाकडे पाहून प्रभू रामचंद्र म्हणतात, रावण भक्तच आहे. लक्ष्मण म्हणला, प्रभू रावण तुमचं भक्त आहे हे जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर 14 वर्ष तुमच्या बरोबर राहत नसतो. नाही, रावण तुमचा भक्त आहे हे जर मला माहिती असतं, बायको तुमची चोरून नेली, भांडण मी करतो कोणासोबत? जननेली. आणि
ज्यांना दिली त्याला मांडीवर घेतात, पुन्हा मला सांगता तो माझा भक्त आहे. प्रभू त्याचा पुरावा काय? प्रभूने सांगितलं त्याचा पुरावा ऐक. लक्ष्मणा रावण ब्रह्मज्ञानी आहे. मी रावणाला राक्षस म्हणत नाही. रावण जेव्हा पूजा करत होता तेव्हा एक कमळ कमी पडलं, रावणानं मला शिर दिलं, म्हणून मरताना मी त्याला काय देतो? मांडी देतो. तुका म्हणी ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, धन गेलं नाही, पण रामाच्या मांडीवर मरण आलं. हे कोणाला जमलं? रावणाला. माझं मत हे जर रावणाला जमू शकतं तर प्रपंचिक माणसाला हे जमणं शक्य आहे. पण त्याकरता प्रपंचिकाकडे काय पाहिजे? तर प्रपंचातली दया पाहिजे. अभंगाच्या पहिल्याच्या धन्य ते संसार, संसारी दयावंत ज्यांतरी. ते संसारी धन्य म्हटले कोण धन्य? दयावंत ज्यांतरी, ज्यांच्या आत दया आहे बाहेर दया. आता प्रश्न आहे, काहीच्या आत दया असते पण बाहेर नाही, आणि काहीची बाहेर दया असते पण आत नाही. कळण्याकरता काही माणसं घरात राजे असतात बाहेर नसतात, काही बाहेर राज्य असतात घरात नसतात. कळलं ना? किती सोपं आहे. काहीच्या आत दया आहे पण बाहेर नाही. दयेचे 3 प्रकार केले. कोणाकोणाची दया? देवाची दया वेगळी, संतांची दया वेगळी, आणि जीवाची दया वेगळी. आता मी असं विचारतो, जीव जीवावर दया करतो स्वार्थ आहे, पण संत जीवावर दया करतात निस्वार्थ आहे. तुम्ही संतांची निंदा करा दयाच आहे, संतांना शिव्या द्या दयाच आहे. अजून काय सांगू? सोपं उत्तर देतो. इंद्राणीच्या स्थानाला गेल्यावर इंद्रायणी वाटत होती. मधुकरीला गेल्यावर समाजानं झोळीमध्ये दगडाने गाळ टाकला. तरी ज्ञानेश्वर महाराजानं समाजावर दया केली. पसायदा वाचा. आता विश्वात नक्की देवी येणे वागेल तो शोधी मद द्यावे, जे खळाची व्यंकटी साडो दया सत्कर मिरते वाडो, बोता परस्परे पडो मैत्र जीवा. अरे बाबा, खड माणसं मरो नाही तर त्यांच्या अंतकरणातला खळपणा जावो आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो. ही संतांची दया. अजून अर्धा मिनिट घेतो. तुमची आमची दया थोडीशी वेगळी. आपली दया म्हणजे आपला तो गाडू, तर दुसऱ्याचे ते त्याला प्रमाणे आपुली आता कळवळा आणि का बाळा नाही
आपलं बाळ कसं जरी असलं, एखाद्या आईला विचारलं याचं नाव काय म्हणजे राजा, राजाच्या शब्दाच्या नव्या तोंडात चालल्या तरी राजा म्हणते, कारण ते तिचं काय आहे. एका आईने एका मुलाचं नाव प्रकाश ठेवलं आणि दिवसा कंदी लावून त्याला शोधित होती. मी विचारलं कुठं चालली, म्हणजे माझा कंदीला प्रकाश शोधते. कुठं? आता मला सांगा, इतका डांबरासारखा काळा आहे आणि दिवसा कंदी लावून फिरते, पण त्याचं नाव काय ठेवते? प्रकाश. डोळ्या इथून इथं चालल्या तरी त्याला काय म्हणते? राजा. म्हणजे आपला तो बाळू आणि दुसऱ्याचं ते, अहो दुसऱ्याचं किती सुंदर असू द्या तरी म्हणणार माझ्या राजासारखं दिसतच नाही. इथं राजा वेगळं खातो. म्हणजे आपल्याला आपल्याबद्दल किती किती कळवाळा वाटतो. हे बघा, मी कोणाला नाव नाही ठेवत, तुम्हाला उदाहरण सांगतो. घरामध्ये 3 भाऊ होते. त्यातला एक मोठा भाऊ करता म्हणजे सगळ्या घराच्या प्रत्येकाला जे लागतं ते आणून देतो, त्याला आपण काय म्हणतो? करता. मग त्या करत्या भावाचं काम काय? शाळा सुरू झाल्या आणि सुरू झाल्याबरोबर भावाचे पोरं जवळ आले, म्हणजे दादा तुम्ही नाशिकला चाललात? म्हणजे हो. बाजारात जाणार? म्हणजे हो. स्टेशनरीच्या दुकानात जाणार? म्हणजे हो. मग काय, उद्या शाळा सुरू होणार आहे, मला तुम्ही पेन्सिल आणा, मला तुम्ही शॉर्पनर आणा. त्याने ते सगळे त्याच्या वस्तू सांगितल्या, याच्या पोराने याच्या सांगितल्या. आणि त्याचं जे पोरग आहे स्वतःचं, यानं त्याला मांडीवर घेतलं, वही त्याच्या हातात दिली, पेन त्याच्या हातात दिलं, सांगितलं बाळू मी नाशिकला चाललो, त्या दोघांनी त्यांच्या वस्तू सांगितल्या, तुला काय पाहिजे ते सांग. त्यानं खाली लिहिलं, त्याच्या वस्तू सांगितल्या, वही हातात दिली, पण बापाला सांगितलं पप्पा तुम्ही सगळं आणा, पण येताना माझ्यासाठी ना मला आवडणारा ऊस आण. काय आणा? आता बाप कोण्या मार्केटमध्ये झाला होता, बरं स्टेशनरीच्या म्हणजे पुस्तक वह्याच्या, आणि पोरानं काय सांगितलं? ती आणा, पण आणताना काय आणा? ऊस आणा. बघा बरं किती विशेष आहे. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, वहीवर लिहून दिलेलं बाप अगोदर घेईल, पोरानं सांगितलेलं अगोदर घेईल? तसं पटकन उत्तर आलं. आपल्या मुलानं सांगितलेलं पहिलं शोधणार आपण, बरोबर? म्हणजे त्याला पैसे देऊन टाकणार, 4 वाजता देतो मध्ये घेऊन, काही घेण्याची गरज नाही. पण पहिलं ते खरेदी. यानं एक मूळ ऊस सांगितला, बापानं मुळी घेतली. काय घेतली? मुळी. बापाला वाटतं भावाचे खाते, तेवढे पुरतं वाटलं ती तिथं बाजारात असताना, कारण एक नेल्यावर पुन्हा घरात त्यांच्या एकट्या पुरतं झालं. मालकाला लय त्रास मारला. तुम्हाला कळलं का बा? आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे, 2-3 गोळा करून एकत्र केल्यामुळे त्रास कमी आहे का? तुमचं काय म्हणणं? राज्यात सुद्धा हे 2-4 एकत्र करून उभं केलं, त्याच्यावर काय लय त्रास आहे महाराज. इकडून पाणी मिळत आहे, तिकडून पत्र झोपते, हे तिकडेच गेले, ते वेळ लागत. ऐकायला त्रास, पण मालकाला त्रास सहन करावा. आणि ऐका, जो मालक त्रास सहन करतो तोच घराचा करता असतो, बाकी होऊ शकत नाही. याला मुळी घेतली, पण तिथे ठेवली दुकान. दिवसभरात सगळ्या भावाच्या पोरायच्या, आपल्या पोरायच्या सगळं पद्धतशीर वह्या पुस्तकं घेतली, बॅग भरली, तिथं आला. आल्याबरोबर हो मुळी द्या बरं. तुम्हाला एक पुस्तक त्यातला इथं ठेवा, आमच्या पोराला. कोण म्हणला? दुकानदार. लाज वाटली पाहिजे. सकाळी बुक करून गेलोय, तो म्हणलो आमचं पोरग उद्या खाईल. दुकानदार काय म्हणला? आमचं पोरग उद्या खाईल. आता माझा प्रश्न आहे, मुळीत ऊस होते 70, किती? 70. याच्या घरी पोरं होते 3. 5-5 जरी खाल्ले तरी समजले नसते. दुकानदाराच्या पोराला एखादा ऊस तिथं त्याला असतात, पण नाही ना, आपल्याला आपलं दिसतं. त्यानं काय केलं ऐका, आता मुळी घेतली खांद्यावर, एका बाजूला पिशवी, आणि गावात उतरल्याबरोबर भावाचे पोरं खेळत होते मंदिरापुढं. त्यानं पाहिलं दादानं ऊस आणलाय, आपण तर सांगितलं नाही. त्याच्या पोरानं सांगितलं होतं, ते गोट्याच खेळत होतं, कारण ते गोट्या खेळायचंच होतं. भावाच्या पोरानं पहिल्या पळत आले, दादा ऊस, दादा ऊस. आता त्या खांद्यावर असलेलं ओढून सगळ्या पोराने घेतला. याचं पोरगं राहिलं, एकच ऊस राहिला. तो म्हणला सगळ्यांना 2-2 ऊस दिले, पण आपलं काट्टा हातून इकडं सुद्धा पाहिजे, आपल्यालाच कळलं आपली काठी कुठं पाहते. पण नाडला झाला, म्हणजे आता काय करावं? पण त्यानं एक ऊस कापून ठेवला. एवढ्या भावाचं पोरगं आणि याचं पोरगं, त्यानं पहिला ऊस त्याला खाऊन सापला, आणि ते त्याला म्हणते पाहतो काय बघ पप्पानं ऊस आणला. मग हे बी पळालं, ते बी पळालं. पळाल्यावर झालं असं, ऊस होता खांद्यावर, याचं पोरगं ज्यानं ऊस आणला होता मुळी, त्याचं पोरगं पळत आलं, आणि त्यानं धरलं ऊसाचं शेड. शेड म्हणजे काय? वाड्याचं. आणि भावाचं पळत आलं, त्यानं धरलं बुडाचं. आता डोकं चालवा, बुडाचं गोड असतं आणि वाड्याचं पांचट असतं, बरोबर का नाही? ह्या ज्याच्याकडे ऊस होता जेव्हा लहान काय आपला वाय द्यावर
ध्यानातच राहत नाही. काय म्हणले आपला पोर काय म्हणले, याला काही कळतंय का म्हणजे. निदान यानं ऊस राहिला एक धरताना कोणी धरायला पाहिजे होता बुडातून, कारण बुडाची बाजू कशी असती बुड, आणि यानं धरताना कुठून धरला. आता त्याला आला राग, पण काय करावं आता. हे पोरग आपलं आणि ते भावाचं झालं असं, ते जे इकडं ऊस उडी ते तिकडे उडी. तेवढ्यात ज्यानं बुडातून ऊस धरला होता का त्याची आई म्हणजे याची भाऊज आहे, त्याच चौकात नळावर पाणी न्यायला आली. अंडा लावला पाहिलं म्हणजे दादा तर एकटेच दिसते, आणि आमचा बाब्या आणि त्यांचा राजा. पण माझ्या बाब्यानं बुडातून ऊस धरलाय आणि त्यांच्या राजानं शेड्यातून धरलाय. आता हे इतकं हुशार होतं ऊस देणं, त्याने ऊस देतो देतो मला ना असा आडवा धरला आणि हे हात असा. आता आडवा जरी ऊस धरला तरी याचं पोरग शेड्याचं पावलं आणि भावाचं बुडाच्या म्हणजे भाऊ जरी पाहिलं ना कोणी तिचं लक्ष पाणी वाहून चाललं टाकी संपली तरी लक्ष भावाकडंच. माझ्या लेकराला कसा देते काय ऊस हे मला तुला देतो भाऊ तो बी इतका चॅप्टर होता मला मोठा, त्याला गुडघा असा वर केला, त्याचे 2 तुकडे केले आणि असा द्यायला कसा नाही कळलं कोणाला. पहिला असा होता फक्त त्यानं मोडला आणि असा केला म्हणजे भावाच्या पोराला गेला आता शेंड्याचं पांचट आणि याच्या पोराला आलं बुडाचं गुड. हे पाहिलं भाऊजाईनं जे हंडा टाकला तन तन करीत घरी गेली. याच्याकरता जगायचं का लय सांगत होती लय चांगले आपल्या जेवण काय द्यायचे काय वेगळे का. भाऊ घरी जेवत होता कवर गिरी का भाऊ काय म्हणत होतो माहिती का असं वाटलं ते मला झालं काय झालं आज करून असं यालाही कळा आज म्हणजे कसं ते बिचार माझ्यासारखं बोलत होतं. ते मला झालं काय नाही झालं म्हणजे तुमच्या भावाला विश्वास नाही ऊस एकच होता आता म्हणून आता तुम्हाला झालं कसं. अहो स्वतःच्या पोराला गोड केलं पाहिजे म्हणून आपल्याला घराला पाच दिलं. त्यानं काय विचार करा, त्याला पोराडच काढली. हिचं ऐकून भावावर गेला धावून, या दोघांची मारामारी झाली. त्याला घाव लागले याला घाव लागले. दवाखान्यात गेले, गावातले 5 माणसं भेटवायला आले. काय झालं काय नाही म्हणले, असं करून असं. गावातले म्हणले असं करून असं एकदा पारावर सांगा नेमकं कसं. दादा म्हणला एवढं झालं बा माझ्या पोराने एक ऊस सांगितलं मी मोळी आली. सगळ्या पोराने ऊस घेतली, माझं लेकरू राहिलं. शेवटी एक ऊस राहिला, माझं पळत आलं आणि भावाचं बी पळत आलं. आल्याबरोबर भावाच्या पोरानं बुडाकून धरलं, माझ्या पोरानं वाड्याकून धरलं. मी सांगतो माझी चूक आहे, याच्यानंतर पुन्हा कधी तसा वागणार नाही. पण म्हणजे झालं काय नाही म्हणजे ऊस आडवा केला तरी माझं पोरग मला शेड्यातून दिसायचं. मला असं वाटलं की भावाच्या पोरानं ऊस खाल्लेला आहे, आपल्या पोराला पंचायत जाऊ नये म्हणून मी फक्त असा मोडला असा केला. गाव बंद असा केला म्हणजे तू तुपल्या पोराला गोड केल्याकरता. आणि जर तुझ्या पोराने ह्यो खाल्ला तर काय बिघडलं असतं, त्याच्या पोराने ते खाल्ला तर काय बिघडलं असतं. त्याची चूक नाही कोणाची त्याची. मग दादा महाराज त्याला सांगितलं चूक कोणाचीच नाही, माझंच मन मला सांगत होतं माझ्या पोराला चांगलं द्यावं. तुम्हाला अजून नाही कळलं का. जर तुम्ही ऊस आणलेला जर आशा करून आशा देता तर तुमच्या आतमध्ये जी दया आहे ती दुसऱ्याबद्दल कशी निर्माण होईल. अरे भावाच्या पोराबद्दल तुमच्या मनात समान दया नाही. मग संतांनी जे प्रमाण सांगितलं ते खोटं नाही. संत काय म्हणतात, आपुलियाचा कळवळा आणि का बाळा नाही, पण कोणत्याही बापाचं कोणत्याही आईचं असं म्हणणं नसतं. प्रत्येक आईला असं वाटत असतं माझे दोन्ही लेकरं समान असावे, त्यांचा प्रपंच मोठा व्हावा. आम्हाला किती कष्ट सोसायला लागले आम्ही सोसू, पण माझे लेकरं मोठे झाले पाहिजे. एखाद्या आईचा मुलगा पांगळा असेल, एखादा अधिकारी असेल, आई दोघाला सारखे करते, पण पहिला घास पांगळ्या मुलाला लवकर भरते. का भरवते त्याचं कारण ती म्हणते माझं लेकरू त्याला लवकर मिळणार नाही. पण जरी ती त्याला पहिला घास देत असले तरी दुसऱ्या लेकराकरता सुद्धा पहिलाच घास काढून ठेवते, याला माय म्हणतात. आणि जरी बापाचे दोन्ही मुलं असते तरी बापाला प्रत्येकाचं वाटत असतं माझा मुलगा मोठा व्हावा. माझं मत सांगतो, अलीकडच्या काळात कोणतेच मुलं असं म्हणायला तयार नाही. आता डायरेक्ट म्हणतात आमच्यासाठी तुम्ही काय केलं. माझं मत सांगू का, बापानं जन्म दिला यापेक्षा अजून काय केलं पाहिजे. अरे तो यासारखा एवढा मूर्ख जन्माला घातला आणि बायकोच्या ताब्यात गेला, तू बापाला ओळखीत नाही, अजून त्या करता काय करायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं, चुकीचं आहे का. अरे जाऊ द्या ना, काय फरक पडतो. पण नाही ना, बायको म्हणते ते ऐकवता लागतं, मग बाप म्हणलेलं काय काय चालत नाही का. अरे ज्या बापानं 300 रुपयानं साल धरलं आणि लेकरा करता सर्वस्व केलं. मी तुम्हाला उदाहरण सांगेन, एकुलता एक मुलगा होता, मुलाला सायकल पाहिजे म्हणून बापाने एसटी स्टँडवर लोकांच्या बोटाला चपलाला पॉलिश केलं.
दिवसभर काम करायचं, रात्रीचे एक आणा पैसा मिळायचा. 3 वर्ष पॉलिश केलं, त्याचे पैसे जमा केले आणि त्या काळात 300 रुपयाची सायकल घेऊन पोराला दिली. पोरगा सायकलवर बसला शाळेत चालला. तेव्हा लोक म्हणत होते ते आमच्याचा पोरगा आहे. तेव्हा बाप म्हणत होता आमच्या काळात आम्हाला काही भेटलं नाही, आम्ही 2 टायमाचं जेवण 1 टायमावर आणलं, पण लेकराला काही कमी पडू दिलं नाही. माझं उत्तर इथेच आहे, बाप फाटलेली बनेल घालतो पण लेकराचं फाटलेलं सहन करत नाही. माझं मत आहे बाप काही इतका कधी असं समजू नका. अजून एक उदाहरण तुमच्या समोर पटकन ठेवतो, निघून जातो. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला संभाजी राजांना ओलीस ठेवायचं होतं स्वराज्याकरता, कोणाच्या ताब्यात ठेवलं? परक्याच्या ताब्यात दिलं ना. हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. माझं मत सांगतो, मी कोणावर निंदा नाही करत. स्वतःच्या मुलाला सुद्धा परक्याच्या ताब्यात दिलं कोणी? छत्रपतीने. पण स्वराज्य निर्माण केलं. मी असं विचारतो, ताब्यात येताना असं वाटलं नाही का? मग बापाला असं वाटत नाही हा मुलगा पुन्हा येईल? मुलगा किती जरी मोठा झाला तर बापापेक्षा मोठा होऊ शकत नाही. अजून पुढचं उत्तर देऊ का? आई बापाचा आशीर्वाद असल्याशिवाय देव सुद्धा तुम्हाला मोठं करू शकत नाही. हे आमचे अनुभव आहेत, आम्ही जगाचे सांगत नाही. मी सुद्धा कीर्तन प्रवचनाच्या मार्गात आलो, कीर्तन प्रवचन करायचो आणि केल्यानंतर मला लोक असे हार घालायचे. मी आवर्जून सांगतो, खूप मोठे हार घातले एक दिवशी आणि माझ्या वडिलांनी मला फोन केला. म्हणजे अरे एवढे हार तुझ्या गळ्यात लोकांना घातले, जर तुझ्या मानेला जर त्या वजन काही धक्का बसला तर मान तुला हलता येणार नाही. 6 वर्षापूर्वी माझे वडील अटॅकने गेले. 6 वर्ष झाले, अजून कोणीही मला असं विचारलेलं सुद्धा नाही का तुझ्या गळ्यात एवढे हार घातल्यावर तुला मान हलवता येत नाही किंवा मानेला त्रास होईल. माझा म्हणण्याचा अर्थ लक्षात घ्या, माझ्या गळ्यात घातलेले हार पाहून बापाला आनंद झाला यात नवल नाही, पण माझ्या गळ्यात घातलेल्या हाराच्या बदलानं जर माझ्या मानेचा एखादा मनका इकडे तिकडे सरकला, माझ्या लेकराला अशी मान करता येणार नाही. ही काळजी करणारा बाप जर एकदा गेला तर पुन्हा कोणी तुमची काळजी करू शकत नाही. हे ठामपणे मी सांगू शकतोय, ठामपणे सांगू शकतो. त्याचं कारण आहे हो, बापाला फक्त बोलता येत नाही याचा अर्थ बापाला दुःख नाही. सांगू द्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई यांचा छळ थांबला पाहिजे म्हणून पहिला न्यायाचा कागद हातात कोणी घेतला? विठ्ठल पंत नाही. बरं, मी असं विचारतो, त्याच्यावर काय लय शुभेच्छा लिहिल्या होत्या का? त्याच्यावर फक्त एकच लिहिलं होतं, या मुलाला समाजानं स्वीकारावं असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. माझं मत सांगतो, स्वतःच्या लेकरा करता देहांत प्रायश्चित्ताचं दुःख सहन करणारा बाप याच जगात याच भारतभूमीत झाला हे विसरून चालत नाही. म्हणजे मुलं सुखी राहावेत म्हणून बापानं मरण स्वीकारावं, यापेक्षा अजून काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? जाऊ द्या, केस सोडा, तुमच्या माहितीतलं सांगतो. आता 27 तारखेला कृष्ण जन्म झाला, बरोबर? 26 ला कृष्ण जन्म झाला. कृष्ण जन्म झाल्याबरोबर कृष्णाला टोपलीत घालून यमुनेच्या पलीकडे घेऊन जाणारा बाप, यमुना माई दिथड्या भरून वाहते, पण यमुनेच्या पलीकडे घेऊन जाणारा बाप वसुदेव विसरता येईल? समजायचं त्या पाण्याबरोबर जर वाहून गेलं, लेकरू जाईल, मी जाईल, पण नाही. पाण्याचा सुद्धा विचार केला नाही, पण लेकराला सुखरूप कुठपर्यंत? नंदाच्या घराला, मधले गोकुळाला. आणि यमुनाबाई तुकड्या भरून वाहते, पण यमुनेच्या पहिल्या तीराला घेऊन जाणारा बाप विसरून चालतंय? झोळी फाटलेली दिसेल बापाची, शर्ट फाटलेला दिसेल, कमीज फाटलेला दिसेल, बूट फाटलेला दिसेल, पण रोज शाळेत जाताना माझं लेकरू अगदी कपड्याला डाग सुद्धा पडणार नाही याची काळजी घेणारा बाप विसरून झाले. माझं मत आहे, प्रपंचिक जीवनामध्ये प्रत्येकाकडे थोडासा अहंकार असतो, प्रत्येकाकडे त्याग असतो, प्रत्येकाच्या मनामध्ये दया असते, पण ती दया आपल्यापुरती नसावी, जगापुरती असावी. आणि जगापुरती ज्यांच्याकडे दया असते त्यांना संत म्हणतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. आणि हे सांगण्याकरता म्हटले आम्ही आलो. कुठून आलो? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. Oh
कशा करता आले वर्णन केलं. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताय. कशा करता आले धाडू संताची मार्ग आड राणी भरली जग उचेष्टाचा भाग विशेष. कशा करता आले अजून उत्तर देतो. अर्थ लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने बुडविले. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. पण लोक म्हणतात महाराज वैकुंठाहून आले, याला पुरावा काय? तुम्हाला दोन पुरावे अगोदर माहिती देतो. ज्यावेळेला तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले, पण निघाल्यानंतर 2 दिवस अगोदर तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती गेले आणि येता येता येलवाडी म्हणून गाव आहे, त्या येलवाडी भागीरथीकडे गेले. भागीरथी ही तुकाराम महाराजांची कन्या. भागीरथीनं महाराजाला पाहिल्याबरोबर ताड बनवलं पाची पप्पांना. जेवण झालं पण पुन्हा शेवटी थोड्याशा शेवया बनवल्या आणि दिल्याबरोबर महाराजांनी त्या खाल्ल्या. आणि खाल्ल्याबरोबर भागीरथीला विचारलं बाबा जेवण झालं ना? तुकोबारा म्हणतात भागे तुझ्या हातचं जेवण केल्यानंतर पुन्हा जेवणाची इच्छा होत नाही, पण तुझ्या हातच्या ज्या शेवया आहेत ना त्या पुन्हा खाव्या वाटतात. तेव्हा भागीरथी म्हटली बाबा तुम्हाला शेवया माझ्या हातच्या आवडतात, त्या तुम्हाला खायच्या, परंतु रोज भाजी विकणारी मावशी येते आणि तिच्याकडून भाजी घेतली की ती म्हणते देहूचे तुकाराम महाराज वैकुंठाला जाणार. बाबा असंच मी कधी बोललात का? तुकाराम महाराज म्हणतात हो, परमात्मा नेण्याकरता आल्यानंतर जायचं असतं, कारण इथं कोणाला राहता येत नाही. ठीक आहे म्हणले बाबा राहता येत नाही, पण तुम्ही शेवया माझ्या खाल्ल्याशिवाय जाऊ नका. तुकाराम महाराजांनी आपल्या लेकीला वचन दिलं होतं. एवढं बापाचा आणि लेकीचा अतूट नातं असतं. हे रडलेलं सगळं कौतुक आईच असेल, पण न रडता सुद्धा अंतकरणात पादर फुटणारा फक्त बाप असू शकतो. मुलीला सांगितलं हरकत नाही, मी तुझ्या हातच्या शेवया खाल्ल्याशिवाय जाणार नाही. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. घरी आले, पहिला आले हरी परमात्मा येऊन थांबले आणि तुकाराम महाराज आणि जिजाबाईला सांगितलं आम्हाला नेण्याकरता परमात्माला तुम्हाला यायचं का? जिजाबाई म्हणतात आम्हाला यायचं नाही. तुकाराम महाराज विमानात बसले आणि तुकाराम महाराज जेव्हा निघाले आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या सकळा सांगावी विनंती माझी. तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी पळत आल्या. महाराज महाराज तुकोबारा म्हणतात आता नाही येणे जाणे सहज कुंडले बोलणे. तुकाराम महाराज गेले, पण दुसऱ्या दिवशी भागीरथीला बातमी कळाली. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. भागीरथीने हातातलं काम टाकलं, दारात आल्या आणि हात जोडले. सांगितलं बाबा तुम्ही मला वचन दिलंय, तुझ्या हातच्या शेवया खाल्ल्याशिवाय मी जाणार नाही. बाबा जोपर्यंत तुम्ही माझ्या हातच्या शेवया खायला येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. माझं मत सांगतो, मुलीवर बाबा इतका जीव लावणारा जगातला अजून कोणी निर्माण व्हायचा आहे. माझं वाक्य किती पद्धतीने घेता मला माहित नाही. मुलीच्या लग्नात काहीही कणभर कमी नाही पडलं पाहिजे म्हणून दिवसभर जेवत नाही आणि तिच्या लग्नातलं सगळं कर्ज आयुष्यभर फेडू, पण तिला एकही गोष्ट मी कमी पडू देणार नाही. हा भाव ज्या माणसाचा सामान्य माणसाचा असतो ते तर तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, भागीरथीने अनुष्ठान मानलं. माझं मत आहे जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत दिवाळीला काय येऊ का नको हे कोणत्याच लेकीला विचारायची गरज नाही. बाप उलट सांगत असतो दिवाळी जवळ आली कधी येशील मला कळव. मी कोणाबद्दल बोलणार नाही, पण मला उत्तर एवढ्या करता द्यायचंय. एकदा बाप गेला की चप्पल सोडण्याकरता सुद्धा विचारावं लागतं दादा तुझ्या दारात सोडू का? माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात ठेवा. आणि प्रत्यक्ष जेव्हा भगवान तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथीनं धावा केला. बाबा बाबा असा धावा करतात. तुकाराम महाराज वैकुंठात गेले, डोळे झाकले आणि डोळे झाकल्यानंतर प्रत्यक्ष तुकोबाराच्या समोर परमात्मा नाही उभे राहिले, प्रत्यक्ष भागीरथीचं सगळं चित्र समोर राहिलं. आणि तुकाराम महाराज म्हणतात लेकीला वचन दिलंय तुझ्या आजच्या शेवया खाईल. तिनं अन्न पाण्याचा त्याग केला. तुकाराम महाराज वैकुंठातून दुसऱ्या दिवशी स्वतःच्या लेकी करता घरी येतात, तिच्या समोर उभे राहतात, तिला हात जोडतात. भागे मी तुला वचन दिलंय, मी तुला न सांगता वैकुंठाला गेलो, मला वैकुंठ सुद्धा आवडत नाही, मी आलो, तू शेवया कर. भागीरथीनं तुकाराम महाराजाला पाहिलं, रोटावून घातलं. बाबा आला, काय आनंद झाला असेल. तोपर्यंत देहूला माहीत पण नव्हतं. तुकाराम महाराजा करता शेवया केल्या
आणि शेवया केल्यानंतर दूध आणण्याकरता भागीरथी गेल्या, पण कोणी दूध दिलं नाही. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या लेकीला दूध मिळत नाही म्हणून दगडाच्या नंदीला स्पर्श केला. केलेश्वरा ते पूजिले दूध नंदीते, दगडाच्या नंदीला स्पर्श केला, ग्लासभर दूध काढलं आणि शेवयामध्ये टाकलं. तुकाराम महाराजांनी 2 घास शेवयाचे खाल्ले आणि तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. माझं उत्तर एवढंच आहे, वैकुंठाहून परत येणारा बाप लेकी करता या भारत देशात आहे आणि आल्यानंतर दगडाच्या नंदीला दूध काढून याच लेकीची इच्छा पूर्ण करणारा बाप जर या भारत देशात असेल तर बाप गेल्यानंतर त्या लेकीनं कोणाला विचारायचं आहे? ही आमच्या भारत देशाची काय अवस्था. माझं मत आहे, मुलगा असो या मुलगी असो, एकदा बाप गेला गेला. तुम्हाला सांगू, वाघासारखा फिरत होतो गावात, कोणाच्या बापाला भेटलो होतो. पण ज्या दिवशी माझे वडील गेले त्या दिवशीपासून मी एक निर्णय घेतला, आपण आता किती जरी बोललो तरी आपल्या पाठीचं जे बळ असतं ते संपलेलं. भाऊ जरी असलं तरी त्याला त्याच्या कर्तव्यापुरतं गावाकरता राहावं लागेल, आपल्याला जास्त बोलून चालणार नाही. माझा म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे, दारात वाळलेलं झाड जरी असतं तरी ते त्या घराची शोभा असते. दीपक भाऊ मला म्हणायचे यांचे चिरतले, महाराज आमच्या वडिलांना आमच्यावर एवढे संस्कार केले, त्या संस्कारातून उतराई आधी कधी होणार नाही, पण वडिलांच्या वर्षश्राद्धाला मला कीर्तन ठेवायची माझी वैयक्तिक भावना आहे. का ऋण कोणाच फेडू शकत नाही, बापाचं तर कोण फेडणार आहे? कोणीच नाही. अरे हाडामासाचा देह निघून जातो, पण संस्कार लावलेला कष्टातून घडवलेलं जीवन बापाचं कधी निघून जाऊ शकत नाही. म्हणून लेक असेल, मुलगा असेल, दोन्ही मुलं असतील, दोन्ही मुली असतील, नातवंड असतील, या परिवारातून जेव्हा एखादा बाप निघून जातो तेव्हा त्या घराची खोकली भरून काढण्याची सामर्थ्य आणि शक्ती जगात कोणातच नाहीये. हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तरी सुद्धा येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मग आज जर ते तुमच्या आमच्यात नाही, आम्हाला दिसत नाही, मग इथं कुठे? अहो ज्या अर्थी एवढा सगळा मेळा येतो, एवढे सगळे वारकरी येतात, त्या अर्थी ते इथंच आहे म्हणून तर आपल्या सगळ्यांना यावं लागतं. मेलेला मनुष्य जातो ही कल्पना आहे, पण 1 वर्षापर्यंत तो जात नाही, फिरत राहतो जीव. आणि आजच्या दिवशी त्याला भगवंताचं नामचिंतन घडतं आणि त्यानं जीवाला गती मिळते. म्हणून वर्णन लटिके वचन नाही देही उदासी. महाराज म्हणतात आम्ही लटकं बोलत नाही, मग महाराज तुम्ही कसं बोलता? मधुरावाणी होती तुका म्हणे वाव पोटी. मधुर शब्दाचा अर्थ गोड आहे आणि पोट शब्दाचा अर्थ हृदय. ज्ञानोबरांनी वर्णन केलं बघा, सात मितले आणि रसात शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, बोलवायचे बोले जेणे बोले विठ्ठल बोले. प्रेम सर्व अंगाचे ठाई वाचे विठ्ठल रुक्माई. परमात्मा स्वरूपाचं जीवन परमात्म्याला समर्पित करायचं असतं, पण जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत या वाचन वाईट बोलायचं नाही. बोलता आलं तर चांगलं बोलायचं, सत्य बोलायचं, खोटं बोलायचं नाही. हे कोण शिकवतं? म्हटले आम्हाला संत शिकवतात. लटिके वचन नाही देही उदासीन. कसं बोलतात? मधुरावाणी होते तुका म्हणे भाव पोटी. असं मधुर शब्दाचा अर्थ गोड, गोड शब्दाचा अर्थ जर हृदय असेल तर हेच आपल्या प्रत्येक संसारिकाचं कर्तव्य आहे. म्हणून तर तुकोबारांनी सांगितलं, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ते संसारी धन्य गोड ज्यांच्या आत आणि बाहेर दया आहे, हे सांगण्याकरता लटिके वचन नाही देही उदासीन. मधुरावाणी होते तुका म्हणे वाव पोटी. येथे लक्ष्मण आनंदा मुतळक यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळी मंडळीतल्या संसारिक माणसाला दया हा गुण असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर अंतकरणामध्ये कधीही कोणाविषयी मळ नसणं हा संसारिकाचा मोठा धर्म आहे.
आणि तो धर्म जोपासत असताना प्रत्येकानं आपल्या वाचेनं सगळ्याकरता गोड बोललं पाहिजे. आणि असं गोड बोललं ज्याला जमतं भगवान त्याचा गोड करतो. शेवट तो मला माझा बहु गोड झाला. आणि म्हणून आज 1 वर्षापर्यंत ते दुःख काही कमी झालेलं नाही. ते दुःख तसंच आहे. शेवटी दुःखातून सावरण्याकरता परमेश्वराकडे प्रार्थना आहे. कर्मकांडामध्ये असं म्हटलेलं आहे वर्ष श्राद्धापर्यंत जीव असतो, जीवाला गती मिळत नाही. पण आज कीर्तन भजन अन्नदानानं जीवाला गती मिळते आणि ते सद्गतीला प्राप्त होतात. आणि त्यांची गती कर्मधर्म तुम्हाला असावे कल्याण. या माझे वचन आशीर्वाद. ज्ञानेश्वर मार्गदर्शक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गोविंदजी महाराज गोरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करायचं. मी महाराजांच्या मोतडक परिवारातर्फे महाराजांचं सहर्ष स्वागत करतो. महाराज ज्यांनी आपल्याला ही सेवा दिली, कार्यक्रमाचे आयोजक श्री आमचे दीपक भाऊ उर्फ गणेश मोतडक, कमीत कमी भाऊची 10 ते 15 फोन. महाराज मला त्याच्यातलं नियोजनातलं काही कळत नाही, पण तुम्ही सगळं बघून घ्या. भाऊंची खूप कळकळ आणि वडिलांबद्दल जे प्रेम हा जमलेला जनसमुदाय. मी आमच्या मोतडक बाबांना वारकरी महामंडळ नाशिक सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आता कोणाला बोलायचं असेल 2 मिनिटं, पण आता लगेचच पसायदान होईल. पसायदानी कार्यक्रमाची सांगता होईल. हरिभक्ती बोला राधेश्याम महाराज यांना विनंती करतो की मी त्यांनी पसायदानी कार्यक्रमाची सांगता करायची. त्यानंतर भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी मोतडक परिवारातर्फे विनंती आहे. रामकृष्ण. उभे राहा. पायातल्या चपला बोट काढून उभे राहा. आमच्या धारगावचे प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व असलेले चिनुभाऊ आनंदा मोतडक यांचं 1 वर्षापूर्वी अल्पशा आजाराने दुःखद असं निधन झालं. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिभक्त परायण गोविंद महाराज गोरे यांनी आपल्या सुश्राव्य अशा अमृतवाणीने कीर्तनाची सेवा केली. त्याबद्दल आमच्या धारगाव ग्रामस्थाच्या वतीनं महाराजांचे आभार मानतो. तसेच चिनुभाऊ यांना आमच्या धारगाव ग्रामस्थाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आता विश्वात्मके देवे वाक्य तोषावे तोषोनी नजराने पसायदाने जे कणांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो होता परस्पर पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जेवांचिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आडव चेतना चिंतामणी जे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्कंड जे तापहीन हे सर्वायका सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी भजी जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथ पजिये विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय भोवावेजी हेत म्हणे श्री विश्वेश्वरा हो आवईल दान पसा हे देव ज्ञान देव सुखिया झाला हे देव ज्ञान देव सुखिया झाला.
झाला. कुंडली गवळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माहुली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु